नमस्कार, मी डॉक्टर राहुल डहाळे. नुकतंच एका न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल वाचण्यात आलं, तर त्याच्यामध्ये एका नवीनच एक आजाराबद्दल मेन्शन केलेलं होतं. तर थोडंसं वेगळं वाटलं म्हणून वाटलं की सगळ्यांशी शेअर करायला पाहिजे आपण. तर त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं होतं की बऱ्याच वेळा आपल्याला जाणवतं की आपल्या फोनचं रिंगटोन ऐकू येते किंवा फोनवर कोणाचा तरी मेसेज आल्यासारखं वाटतं. फोन खिशात असतो, आपण चेक करतो की अरे कोणाचा कॉल येतो आहे का काय. फोन पर्समध्ये असतो, आपण चेक करतो अरे कोणाचा कॉल वगैरे आलेला आहे का. आपण घरामध्ये असतो, फोन कुठेतरी असतो, आपल्याला असं वाटतं आपल्या फोनवर कोणाचा तरी कॉल आला, आपण जाऊन चेक करतो, कोणाचा तरी मेसेज आला आहे का आपण जाऊन चेक करतो. पण ॲक्च्युली तिथं बघायला गेलं तर फोन कंप्लीट सायलेंट असतो, त्याच्यावर कोणाचाच कॉल आलेला नसतो, कोणाचाच मेसेज आलेला नसतो. तर याला त्यांनी टर्म दिली होती की फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला फक्त जाणवतं, तुम्हाला फील होतं की आपल्याला कोणाचा तरी कॉल आला आहे, आपल्याला कोणाचा तरी मेसेज आला आहे, तुम्हाला फील होतं, पण ॲक्च्युअल तिथे बघितलं तर काहीच नसतं. त्याला टॅक्टाईल हॅल्युसिनेशन पण म्हणतात, की फक्त तुम्हाला जाणवतं, अस्तित्वात नसलेली गोष्ट, खरी नसलेली गोष्ट फक्त तुम्हाला जाणवते. मग त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपल्याला कोणाचा कॉल आला आहे. पण हे का होतं आहे, हे याचं रिझन काय की आपण बऱ्याच जणांचं पाहतो की सगळ्यांचंच जवळजवळ आपल्या लाईफस्टाईलच अशी झाली की मोबाईलचा अतिवापर झालेला आहे. प्रत्येकाजवळ 24/7 आता मोबाईल असतो. मोबाईलमध्ये कोणाचा मेसेज आला आहे, कोणाचा कॉल आला आहे, आपण फ्रिक्वेंटली चेक करत असतो. मोबाईलमध्ये कोणाचे काय अपडेट्स आहे, व्हॉट्सअप स्टेटस वगैरे काय, कोणाचे काय अपडेट्स आपण फ्रिक्वेंटली चेक करत असतो. तर याच्यामुळे काय होतं, आपण एक हॅबिच्युअल होऊन चाललो या सगळ्या गोष्टींना, आणि त्याचा परिणाम आपल्याला या अशा आजारांना सामोरं जावं लागतं आहे. याचा इफेक्ट काय होतो, या गोष्टींचा इफेक्ट काय होतो तुमच्या बॉडीवर, तर तुमचे अँझायटीशी रिलेटेड तुमचे इश्यूज वाढत आहेत किंवा स्ट्रेस रिलेटेड इश्यू वाढत आहेत, स्टडी कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आहे, वर्क परफॉर्मन्स कमी होतो आहे, चिडचिडेपणा वाढला आहे, चंचलपणा वाढलेला आहे, पेशन्स नावाची गोष्ट राहत नाही लोकांमध्ये, की पटकन काहीतरी गोष्ट व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट ह्या मोबाईलच्या अतिवापरामुळे होतो आहे. तर याचं सोल्युशन काय? याचं सोल्युशन आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मोबाईलचा जर वापर आपण प्रमाणात केला, केव्हा, कधी, कसा, अशा पद्धतीने जर मोबाईलचा वापरावर आपण स्वतःचेच निर्बंध जर घालून घेतले, तर भविष्यात जो हा कॉमन होऊ पाहणारा जो आजार आहे फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम, तर याला आपण बऱ्यापैकी रोखू शकतो आणि तुमची मानसिक आणि शारीरिक जी हेल्थ आहे ती आपण स्टेबल ठेवू शकतो. धन्यवाद.